प्रक्रिया झाली तलाठीची, त्याच्यावर वारंवार आरोप होत आहेत की परीक्षेमध्ये घोळ झालेत. तर नक्की हे काय आहे, याच्यामध्ये किती तथ्य आहे? काही आपल्या परीक्षेमध्ये कुठला घोळ नाहीये, कुठले त्याच्यावर हे बेशूट आरोप केलेले आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये झालेल्या विसंगती त्यांनाच भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचं एकही उदाहरण ते सांगू शकत नाही. फक्त विरोधाकरता विरोध करायचा. आमच्या तरुण पिढीच्या त्या ठिकाणी जे उमेदवार परीक्षेला बसले त्यांना बुद्धिभेद करायचा. आता 5,000 जागेसाठी साधारण 8.5 लाख मुलं बसतो. आपण काय अपेक्षा करणार? आज त्या 5,000 प्रक्रिया थांबवली, जे मला गुणवत्ता आधी झाले त्यांच्यावर आपण अन्याय करणार. सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. म्हणजे आमची तर काही विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांनी जो आरोप केला, श्वेतपत्रिका काढा, मी म्हटलं विजय भाऊचीच कमिटी नेमा, आमची हरकत नाही. इतकी पारदर्शकता आहे. मराठी भरते मग तुम्ही आता काही निर्णयाचा पुनर्विचार करतो. अंतिम निकाल आपण जाहीर करतोय, जाहीर झालाय आता. ती भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक पद्धतीने झाली. आणि रोहित पवारने जे आरोप केलेले आहेत 25 लाख 30 लाख घेतल्याचे, मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कोण तुमच्या पोलीस 25 लाख घेतले तेव्हा नाव तरी सांगा. नाहीतर तरी तो आरोप सिद्ध करावा, नाही तर मग शेवटी परिणामाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा. या संदर्भात रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार. हो करतो. आम्ही कायदेशीर पद मागवले. तलाठ्यांची रिक्त पद आहेत, नायब तहसीलदारांचे, त्या बाबतीत काय धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे? आता 5,000 तलाठ्यांची जी रिक्त पदं आहेत त्याची परीक्षा पूर्ण झाली, निकाल जाहीर झाला. निकाल विलंब काय झाला, पण मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती की पैसा क्षेत्र जे आहे आदिवासी भागाचं त्या ठिकाणी भरती करून दिली, काही त्याच्यामध्ये संदिग्ध ठेवतो. आता आम्ही ते पैसा क्षेत्र मागे ठेवून बाकी सगळ्या क्षेत्रातल्या तलाठी भरती मानवता निकाल म्हणजे 8 आठवड्यामध्ये पूर्ण होते. त्याची व्हेरिफिकेशन झालंय, त्याच्या सगळ्या त्रुटी दूर झालेल्या आहेत.